मराठवाडा हा प्रदेश दरवर्षी दुष्काळाच्या झळा सहन करतो. पाण्यासाठी लोकांना अनेक किलोमीटर चालावं लागतं, टँकरवर अवलंबून राहावं लागतं आणि अनेक गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई दिसून येते. पण कल्पना करा, अशा परिस्थितीत जर मराठवाड्यासाठी राखीव असलेलं लाखो लिटर पाणी एखाद्या व्यक्तीच्या संस्थेला दिलं गेलं असेल तर? नमस्कार, मी आरती. तुम्ही पाहताय आझाद मराठी. सध्या चर्चेत असलेलं नाव म्हणजे स्वयंघोषित भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात. याच्याशी संबंधित अनेक धक्कादायक गोष्टी एका मागोमाग समोर येत आहेत. आणि त्यापैकीच एक म्हणजे मराठवाड्यासाठी राखीव असलेलं पाणी त्याच्या संस्थेला दिल्याचा निर्णय. मिळालेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील दारणा धरण या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हे पाणी सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे असलेल्या खराच्या शिवनिका संस्थान या संस्थेला देण्यात येणार होतं. या निर्णयानुसार दररोज तब्बल 39 लाख लिटर पाणी या संस्थेला पुरवण्याची मंजुरी देण्यात आली होती. आश्चर्याची बाब म्हणजे हा प्रस्ताव केवळ कागदावरच नव्हता, तर 31 जुलै 2020 रोजी मंत्रिमंडळ उपसमितीने त्याला अंतिम मंजुरी देत शासन आदेशही जारी केला होता. मिरगाव येथे उभारलेल्या या संस्थानासाठी मोठा बागबगीचा तयार करण्यात आला होता. त्या बागेला पाणी देण्यासाठीच दारणा धरणातून थेट संस्थानापर्यंत सुमारे 48 किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला होता. हा प्रस्ताव स्थानिक पाटबंधारे कार्यालयातून पुढे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ यांच्याकडे पाठवण्यात आला होता. महामंडळाच्या तत्कालीन कार्यकारी संचालकांनी 5 जानेवारी 2020 रोजी या प्रस्तावाला मंजुरी देऊन तो शासनाकडे पाठवला. त्यानंतर दारणा धरणातील पाणी गोदावरी उजव्या तट कालव्यातून बिगर सिंचन वापरासाठी खराच्या संस्थेला देण्यास मंजुरी देण्यात आली. अभ्यासकांच्या मते जर हेच 39 लाख लिटर पाणी नागरिकांसाठी वापरलं गेलं असतं तर दररोज 71 ते 72 हजार लोकांची तहान भागू शकली असती. कारण एका व्यक्तीला दररोज साधारण 55 लिटर पाण्याची गरज असते. मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये पाण्याची टंचाई असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी एका संस्थेला देण्याचा निर्णय घेतला गेला. यामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. काही सूत्रांच्या मते हा निर्णय राजकीय प्रभाव वापरून मंजूर करून घेतला गेला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या कॅप्टन अशोक खरात याच्याशी संबंधित अनेक प्रकारांची चौकशी सुरू आहे आणि त्याचे विविध कारनामे समोर येत आहेत. पण या प्रकरणामुळे एक मोठा प्रश्न उपस्थित होतो. लोकांसाठी असलेली नैसर्गिक साधन संपत्ती एखाद्या व्यक्तीच्या फायद्यासाठी वापरली जात असेल तर त्याची जबाबदारी कोण घेणार? या प्रकरणाचा पुढील तपास काय सांगतो आणि यामागचं खरं सत्य काय आहे, हे येत्या काळात स्पष्ट होईल.